मित्रांनो, पावसाळा चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशी जंगलामध्ये भ्रमंती करणं ही नित्याची बाब आहे माझी। आणि असंच एका जंगलामध्ये विड्याच्या जवळपास मी आलो होतो फिरत। तर आल्यानंतर मला या आसपासच्या शेताच्या मध्ये एक विहीर दिसली आणि त्या विहिरीवरती काही मुलं आंघोळ करत होती। तर तिथली काय गंमत जम्मत आहे ना, मी तुम्हाला दाखवतोय। पलीकडच्या बाजूला गाडी लावली, छत्री घेऊन या बाजूला आलो। पाऊस थोडा चालू आहे, रिमझिम चालू आहे। शेतामध्ये थोडं गवत आलेलं आहे उगवून, आणि इथे छत्री ठेवून ही मुलं मस्त या विहिरीमध्ये उड्या मारत होती, पोहत होती। आणि त्या विद्यार्थ्यांना पाहून मी इथे आलो। कातकरी मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, जी बकऱ्यांच्या मागं फिरतात। काही मुलं शाळेमध्ये जातात। परंतु इथे आल्यानंतर एक आणखीन दुसरी गोष्ट मला शिकायला मिळाली किंवा अनुभवायला मिळाली। ती कोणती आहे ती तुम्हाला दाखवतो मी। ही मुलं आंघोळ करत त्याच्या तोंडामध्ये काही पिपाणीसारखं वाद्य होतं, ती वाजवत होती आणि त्याचा आवाज अवतीभोवती घुमत होता। मी त्यांना विचारलं, मला एक उत्सुकता होती, त्या उत्सुकतेपोटी मी विचारलं की काय रे तुमच्या तोंडात काय आहे, काय वाजवत आहे? तर त्यांनी मला ते दाखवलं की हे काय आहे ते तुम्ही पण पाहता काय ते। विहिरीच्या बाजूला इथे जे पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाचं हे फांद्या आहेत, या फांद्याला नवीन कोंब आलेले आहेत बघा, हे अशा पद्धतीने। आणि हे आलेले नवीन कोंब ते अशा पद्धतीने काढतात आणि ते काढल्यानंतर हे जे पुढचा जो टोकदार भाग आहे तो तोंडात घेतात आणि त्याला हवेच्या प्रेशरने उलट्या बाजूने ओढतात आणि मग त्याच्यामधून तो ध्वनी निर्माण होतो, तो आवाज निर्माण होतो। मग मी पण एक छोटी नैसर्गिक पिपाणी हातामध्ये घेतली आणि ते वाजवण्याचा प्रयत्न केला। बघूया वाजते का ते। वाजली म्हणजे मलाही ती पिपाणी वाजवता येते। हे कोकणातील या जंगलातील आणि अवतीभोवतीच्या या परिसरातील या गमती जमती असतात आणि या गमती जमतीला वयाचं बंधन नसतं। हे मनसोक्त अशी एक मजा घेण्याची ही एक कोकणातली पद्धत आहे। आणि रानामाळावरती फिरत हिंडत अशा नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी नेहमी अशाच आणत राहील। बाय बाय।